हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवलेलं आहे मस्त असं अंडा राईस. तर खूप छान रेसिपी आहे आणि एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच साध्या सिंपल रेसिपीसाठी. तर चला, आता आपण इकडे तांदूळ घेतलेला आहे, शेला राईस घेतलेला आहे. ते मी 15 ते 20 मिनटं भिजत ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण गॅसवर ठेवून छानपैकी त्यामध्ये मीठ वगैरे टाकून तांदूळ आहे ना 90 ते 80% शिजवून घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही, छानपैकी उकळी आलेली आहे तांदळाला. आता अजून मी थोडा वेळ ठेवलेलं होतं. आता छानपैकी तांदूळ शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. तांदूळ शिजून झाल्याच्या नंतर त्यामधलं आहे ना पाणी काढून घ्यायचं. आता मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता सर्व आहे ना एकजीव करूया पूर्ण राईस असा. तुम्ही बघू शकता किती छान एकदम मोकळा राईस झालेला आहे. शेला राईस आहे हा. तर तुम्ही दुसरा कोलम वगैरे घेतला तरी पण चालेल. इकडे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. म्हणजे तुमच्या आवडीनुसार जास्त तेल हवं असेल तर म्हणजे टाकू शकता तुम्ही तेवढं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छानपैकी असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा कच्चा नाही ठेवायचा, अशी भुर्जी बनवून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आले लसूणची पेस्ट यामध्ये ॲड करायची आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही गॅस मोठाच ठेवायचा, जेणेकरून कांदा लवकर मऊ होत नाही आणि ब्राऊन पण होत नाही लवकर. त्यानंतर टोमॅटो टाकायचं. इथे मी मोठ्या साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटोवरच आपण मीठ आणि हळद टाकूया, जेणेकरून टोमॅटो आहे ना असं मऊ होईल मिठामुळे. व्यवस्थित छान परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर गॅस थोडासा बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो आहे ना एकदम छान मऊ होतो. तुम्ही बघू शकता, आता मी चेक करून बघते, छानपैकी मऊ झालेला आहे आता टोमॅटो. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर कांदा मसाला, तुम्ही इथे अंडा मसाला पण ॲड केला तरी पण चालेल. माझ्याकडं नव्हता त्यामुळे नाही मी टाकला. तर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे धने पावडर पण तुम्ही टाकू शकता. मी फक्त 2च मसाले टाकलेले आहेत. आता यामध्ये अंडी फोडून टाकूया. इथे मी 3 अंडी घेतलेले आहेत. राईस अर्धा किलोचा आहे. 3 अंडी बस होतात, नाहीतर थोडासा राईस साईडला काढून ठेवायचा. इथे मी 3ही अंडे फोडून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छानपैकी भुर्जी बनवूया. जेवढं तुम्ही छानपैकी भुर्जी बनवाल तेवढं भाताला टेस्ट येते. असं कच्चं नाही ठेवायचं, जेणेकरून एकदा वास वगैरे येणार नाही अंड्याचा. अंडं कच्चं राहिलं ना भाताला वास येतो. आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं परतून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा. छानपैकी असा वास सुटला पाहिजे भुर्जीला, तेव्हाच आपली भुर्जी तयार झाली असं समजायचं. इथे आता भुर्जी जास्त झाली होती, तर मी आता भातामध्येच ही ॲड करणार आहे. कढईमध्ये एवढा भात बसणार नाही त्यासाठी. तर आता ही भुर्जी आपण भातामध्ये ॲड करून घेऊया, म्हणजे टाकूया त्याच्यामध्ये. आणि मग पातेल्यामध्ये पातेलं मोठं आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये बसतं व्यवस्थित. आता मिक्स करून घेऊ. गॅस मीडियम ठेवायचा आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान. तुम्ही बघू शकता किती छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि एकदम टेस्टी असा हा राईस होतो. माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आपला हा राईस आता तयार झालेला आहे. थोडंसं झाकण ठेवूया, जेणेकरून ते असं वाफल, त्याच्यामध्ये सगळं भातामध्ये मसाले वगैरे जातील यासाठी. आता झाकण काढून परत चेक करून बघूया. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपला भात एकदम रेडी आहे खाण्यासाठी. मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. तोंडाला चव नसेल तर हा राईस तुम्ही बनवून खा, तुमच्या तोंडाला चव नक्की येणार.
आता यावर आपण कोथिंबीर ॲड करूया. हे बघा आपली कोथिंबीर हिरवीगार टाकून झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.